वुड यू प्रिफर दिस और दिस? आयपॅड. ओके, काय करायचं ह्याच्यावर मी आयपॅडवर? थांब ना सांगते. दे आधी ते इथे, नंतर देते मी तुला जेव्हा आपण स्टार्ट करू. ओके, सुरू आहे. Hi everyone, welcome to Aishwarya Shashank Zone. As you can see, Valentine's Day special हा व्हिडिओ आहे. This video is going to be fun. Last video जो सगळ्यांना आवडलेला that was our love story. I think 2-3 years back was हा व्हिडिओ होता. We have clearly grown. आणि तेव्हा पण मी रेडच घातलं होतं. रेड. येस, रेड घातलेला. So today we are doing a couple quiz challenge. Clearly Valentine Day special हे couple quiz challenge आहे, जिकडे कळेल की तुला मी किती माहिती आहे आणि मला तू किती माहिती आहेस. सो फॉर दॅट मी घेतली आहे पाटी आणि पेन्सिल आणि शशांकला दिलं आहे आयपॅड, बिकॉज आमच्याकडे 2 पाट्या नाही आहेत. तर मी क्वेश्चन्स काही काढलेले आहेत रँडमली. सो ते क्वेश्चन्स मी विचारणार आहे आणि आपल्याला जे वाटतं ते आन्सर्स लिहायचे अँड देन विल डिस्क्लोज. अँड द पर्सन हू विन्स काहीतरी गिफ्ट करायला लागणार. गिफ्ट झालंय ऑलरेडी ना तुला करून. ओके, बट एनिवेज सो लेट्स. म्हणजे माझे गिफ्ट तर खूप पेंडिंग आहेत. त्यातलं एकही मला मिळालेलं नाही. काहीही. एक दिलं मला स्वस्तातलं गिफ्ट. ऍक्च्युली इट्स गुड. घड्याळ नाही, घड्याळाचा फक्त स्ट्रॅप. हे गेमचं सांगते मी. गेम मध्ये जे जिंकेल दॅट पर्सन विल हॅव टू गिफ्ट समथिंग. फर्स्ट आय एम स्टार्टिंग विथ व्हेरी इझी क्वेश्चन्स. ओके, व्हॉट इज आवर वेडिंग डेट? द एंटायर डेट पूर्ण विथ द मंथ अँड द इयर अँड द. एवढा अवघड. ओ माय गॉड. शो. ओके, हे नसतं आलं तर मार खाल्ला असतं मी. बंद केला असता मी व्हिडिओ इकडेच. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज युअर अँड माइंड? म्हणजे तू माझी सांग, मी तुझी सांगेन. भाजी. तू माझी सांग. हा ठीक. झोडियाक साइन. झोडियाक सन साइन. जे मला माहिती आहे. सन साइन इंग्लिश मध्ये नाही माहिती ती. सेम काय म्हणतात? सेम नाही रे. सन साइन वेगळं होतं ना. बर्थ डेट नुसार असते ती सन साइन. मी दोन्ही लिहिणार. मी कन्फ्युज झाले. सन साइन, मून साइन. मला तुझी एकच माहिती आहे. आय डोंट नो मॅन. हे चुकणार आहे माझं. सो मला जी मून साइन माहिती आहे दॅट इज वृषभ. मी दोन्ही लिहिले. आणि सन साइन म्हणजे माझी पत्रिकेत जी लिहिली ती ही आहे. आणि बर्थ डेट नुसार जी येते ती कन्या आहे. कन्या. वर्ग. ओ मग नाही, मी हरले. हे बरोबर आहे का माझं? हो, स्कॉर्पिओ म्हणजे सन साइन आहे ऍक्च्युली. पण ओके, लेट्स स्टार्ट विथ व्हॉट इज माय फेवरेट कलर. तू लिही, मी लिहिते. माय फेवरेट कलर. युअर फेवरेट कलर इज व्हेरी इजी टू आन्सर. व्हेरी अवघड इट इज. कुछ भी. इट्स पिंक. ब्लॅक. माझा ब्लॅक आहे. सो युजली आय वेअर ब्लॅक क्लोथ्स ना. मला वाटलं तुला पिंक, ते सगळं पिंक तुला आवडतं. ब्लॅक कुठे घालत नाही ती. ब्लॅक काही मी खूप ब्लॅक घालते. पण मी ब्लॅक लिहिलं होतं. सो दिस डझंट काउंट कलर. माझा आवडता कलर ब्लॅक. नाही, रॉंग. नाही, दिस डझंट काउंट. आपण लिहिलं नाहीये. चल ना मग लिहूया मग. मला काय नाही. नेक्स्ट क्वेश्चन. अरे हारणार मला माहिती नाही माहिती मग तुला माझा फेवरेट कलर. चल. नाही, माझा फेवरेट कलर सांग. ब्लॅक एक गेस मिळालंय तुला फुकटचं. चल नेक्स्ट. नाही, ह्याच्यात काउंट करायचं. नेक्स्ट सांग मला कुठला कलर आहे माझा फेवरेट. चल. ब्लू. लिहायचं असतं ना मग, असं ती मज्जा जाते ना सगळे. हे काय बघून नाही काउंट. माझं बघून लिहिलंय. नाही, बघून आन्सर सांगितलंय. हे पॉइंट नाही. आयुष्यात कधीही तू ऑरेंज काहीही गोष्ट घेतलेली नाहीयेस. माझा आवडता कलर ऑरेंज आहे. संपला विषय. चीटिंग. व्हॉट इज आवर रिलेशनशिप anniversary date? रिलेशनशिप. आय थिंक ह्याला येणार आहे. इझी. हा, इट्स इझी. इयर पण लिहायचं आहे. हो ना, मग थांब ना, मला करू तर दे. काय हे भारी आहे बरं. आहा, परफेक्ट. 2009. Can you imagine?
रिलेशनशिपचं स्टार्टच होतं ते. स्टार्ट आहे ना, हिने विचारलं ती डेट आहे ही. Okay. पण आपण ओळखतो खूप आधी. पण नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू दिस ओनली. फन क्वेश्चन आहे. व्हॉट इज माय शू साईज? शूचा साईज. हो, बुटाचा साईज. 16 इयर्स झालेले आहेत आम्हाला रिलेशनशिपला. आय थिंक माझा शूजचा साईज विचारलाय. व्हेरी इझी. Done? Ah. 5 or 6, but I won't give it to you कारण तू हाफ कोणी मार्क दिलेलं. दे. No, अरे नाही. काय काय शूज तर 6 नंबर पण बसलेत. प्लीज दाखवत नाही नाही. आता व्हॉट इज युअर शू साईज? परत मी सेम एक्झॅक्ट नंबर 8, 9. ओके, ठीक आहे. तरी नियर बाय आहे तर ठीकच आहे. कारण रिसेंटली शूज घेतले तर 9 नंबरचा आहे. अच्छा. याच्या आधीच्या आणि 8 नंबर. तुझा आणि माझा आपण 2 लिहू. आयशू आणि खाली आन्सर, शशू आणि माझं आन्सर. व्हॉट वॉज आवर फेवरेट सब्जेक्ट इन स्कूल? फेवरेट सब्जेक्ट तू तुझा लिही आणि माझा लिही. मी तुझा लिहू का? म्हणजे लाईक हे ए आणि एस कर. माझा आणि तुझा दोन्ही फेवरेट सब्जेक्ट इन स्कूल. ओके. आपण हे कधी डिस्कस नाही केलंय. तरी मला माहिती आहे जनरली. मला ॲक्च्युली सगळ्यात चांगले मार्क्स ज्याच्यामध्ये होते, आय एम रायटिंग दॅट. स्कूल मधला. ओके, स्कूल मधला. आय डोंट थिंक यू आर गोना गेट दिस राईट, कारण मी कधीच हे डिस्कस केलं नाही आहे. पण द ओनली रिझन वॉज की मला छान मार्क्स मिळायचे त्या सब्जेक्टमध्ये आणि मला टीचरनी एकदा व्हेरी गुड आणि स्टार्स पण दिलेले माझ्या क्लासवर्कला. मी आठवतंय की अजून माझा फेवरेट ऍक्च्युली 2 होते. सो चल मग तू 2 लिहितं, मी पण 2 लिहिणार तुझ्यासाठी. हो. हा डन. खूप इझी आहे. हा. बट स्टील इट इज अ क्वेश्चन. हू वॉज युअर बेस्ट फ्रेंड इन स्कूल? बेस्ट फ्रेंड इन स्कूल. आता पर्पजली मला राईट समथिंग डिफरंट. आय नो. यू नो माय बेस्ट फ्रेंड इन स्कूल. मला वाटतं हे 2 होते फक्त तुझे. इफ तो बघत असेल आपला व्हिडिओ. ओ, तुझं नाही लिहिलंय मी. सॉरी, माझं विसरून गेलो. थांब. सो सेल्फ सेंटर्ड गेला आता हे. जाऊ दे, कॅन्सल. एका वेळेला एक घेऊया ना. ठीक आहे. एनिवे ठीक आहे. नाही, आता व्हॉट इज युअर, तुझं फक्त लिहित आहे, ऑल टाइम फेवरेट फूड. डन. डिस्क्लोज. 1 2 3. वरण भात. बरोबर लिहिलंय. राईट. शशांकला कधी पण वरण भात द्या, ब्रेकफास्टला दिलं तरी तो खाईल. इझी गोईंग पर्सन. खातो मी. व्हॉट इज माय ऑल टाइम फेवरेट फूड? म्हणजे ॲक्च्युली खूप आहेत. सो आय राईट अ लिस्ट. 1-2 जरी आले तरी. व्हॉट? मसाले भाजी ऑल टाइम फेवरेट फूड? ऍक्च्युली मी लिहायला पाहिजे होतं हे. पावभाजी मला आलेलं पण मला वाटलं मसाले. व्हाईट सॉस पास्ता तुला माहितीये, कधी पण मी खाते. आणि पावभाजी. ठीक आहे. बापरे. आता व्हॉट इज वन फूड आय ॲब्सोल्युटली हेट? पहिले शाळेत मी जे मला अजिबात नाही आवडत. 1 2 3. एक राईस पण नाही आवडत तुला. चल, सुकट कधीतरी करतो आपण. आय हेट. मी त्याचा वास पण नाही सहन करू शकत. सुकट. प्लीज. अंडा राईस मी खूपदा आणतो. शी हेट्स अंडा राईस. मला आवडत. डिफरन्स बिटवीन न आवडणे आणि हेट. डोंट लाईक आणि हेट. आय डोंट लाईक एग राईस. आय हेट सुकट. घे बाबा घे. सगळे पॉइंट्स तुझे घे. मीच जिंकणार आहे. आता द वन फूड विच यू डोंट लाईक, जे तुला अजिबात नाही आवडत. रायटिंग फ्रॉम ऑप्शन्स. मलाच विचार करावा लागतो आहे. बघ, आपण आपल्या जीवनात एवढे व्यस्त असतो की स्वतःचेच चॉईसेस पाहिजे नसतात. बायको तिथं लांबची गोष्ट. हेट वाला किंवा चल आवडत नाही. एक्सप्लेन करतो. टड्डा. पास्ता पण विसरले होते. बट नूडल्स पण तू खात नाही कधी. मॅगी नूडल्स नाही, तुला ते हक्का नूडल्स नाही आवडत. आणि पराठा आवडत नाही. आय हेट इट. पास्ता आय डोंट. घरी जेव्हा पराठा बनतो तू म्हणतो अरे काय. मग तेच तर सीन आहे की मी हे कधीतरी, मी इव्हन पास्ता कधीतरी खातो असं. बट आय डोंट लाईक पराठा. आय डोंट लाईक पास्ता. ठीक आहे. व्हॉट इज युअर ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन? बघायचं नाही यार. ती चष्मा नाही. अरे नाही, मगाशी पण मी चष्म्यात नव्हतं बघितलं. हो, तुझं शक्यच नाही. तू एवढं तू करूच नाही शकत ते मगाच तर. अरे मी का गेस केलं माहितीये का मगाचं ऑरेंज? कारण जेवढा वेळा तुला आता ब्लू ग्रीन कसं छोटं आहे आणि ते तू ओ असं काढलं ना, मी ह्याच्या जेस्चरवरून. माझ्याकडे बघू नको तुझं. तू लिही. ड्रीम डेस्टिनेशन तुझं
खूप काहीतरी भलतं सलतं लिहिणार आहेस तू. आर्टिक. ओके. स्वित्झर्लंड. नो. सो हे लाईट्स बरोबर आहे ना. कुठले? सो ते अरोरा लाईट्स ते तुला बघायचे होते ना. हा नॉर्दर्न लाईट्स. हा ओके नॉर्दर्न लाईट्स म्हणतात त्यांना. ठीक आहे. सो हे अच्छा बोरा बोरा आणि ब्रिटिश इंडियन टेरिटरी आयलँड्स. नाईस. मी ऍक्च्युली प्लॅन करत होतो हनीमून तिकडे बट कुठे बोरा बोराला? नाही ब्रिटिश आयलँड. ठीक आहे. बट मॉरिशस ऑल्सो वॉज इक्वली ब्युटिफुल. हा नाही तिकडे ब्रिटिश आयलँड वरती टुरिस्ट नाहीच आहेत. खूप कमी येतात. म्हणजे एकदम हँडफुल ऑफ टुरिस्ट ते सिलेक्ट करून जातात आणि न्यू इयर पासपोर्ट आणि न्यू इयर ह्याच्यासाठी नाही. आणि त्यात मी हनीमूनला घेऊन जाणार होतो. म्हणजे ते झालं असतं कल्याण तिकडे. इट इज खूप रॉ आणि ते खूप असं रिझर्व केले. तिकडे फार टुरिस्ट ऍक्टिव्हिटी नाही होत. अच्छा. बट इट इज सुपर ब्युटिफुल. ओके. कारण तिथे कोणी लोकच नाही जात ना. फार कमी जातात. म्हणजे माझं नाही सांगत कारण का माझं ह्याच्यामधलेच आहेत त्याच्यामुळे लेट्स नॉट वेस्ट टाइम इन दॅट. अच्छा. तुझं मला माहिती आहे Maldives and yes she wants to go to Greece. मी जास्त स्वित्झर्लंड म्हणणार होते. हा स्वित्झर्लंड पण आहे. 3 नंबरचं स्वित्झर्लंड. या पण तिचं 1 नंबर मालदीव्स आहे. नॉट रिअली. मला हे पण झालेल डिझनीलँड. नाही ते आत्ता झालेत निर्माण. तुझं पहिल्यापासून मालदीव्स होतं मला माहिती. राईट. व्हॉट इज युअर फेवरेट वेकेशन दॅट वी हॅव टेकन टुगेदर? हे तुला काय वाटतंय की काय आहे? मॉरिशस. अरे झालं. देऊन टाकला आन्सर तू. व्हॉट इज द वन थिंग यू लव्ह द मोस्ट अबाउट मी? 1 2 3. Sound, voice, talking, caring nature. That is correct. So शशांकचं ऑलवेज बाय माय साईड आहे आणि किती पण कंटाळा आला तरी स्टेज विथ मी ब्रॅकेटमध्ये केअरिंग आणि लव्हिंग. आणि मी माझं बिहेवियर लिहिलं होतं बट क्लिअरली दॅट इज नॉट द केस. सो मी बकवास माझी बडबड तुला आवडते तर फुकटचं बडबड नाही. इट्स अ वे ऑफ टॉक म्हणून मी ते ऍड करत गेलो की व्हॉट इज द वन थिंग दॅट अनॉईज यू? जे म्हणजे मला तुझ्याबद्दल अनॉईज नॉट आवडत नाही. इट इज अनॉय. अच्छा. इट्स अनॉइंग. अनॉईंग. डूड हे डिफिकल्ट आहे. एक रीलची ट्रेंड आलेली इंस्टाग्रामवर जिकडे एक ग्रुप ऑफ मे बी 5 लोक थांबतात. म्हणजे एक व्यक्ती पुढे येते आणि सांगते की हे मी या मॅनेजरबद्दल मला आवडत नाही. वी से अँड वी डोंट जज असं काहीतरी आणि मग मूव ऑन. मग त्याबद्दल परत कधीच बोलायचं नाही पण ते वाक्य बोलून टाकायचं की मी असं केलं होतं किंवा हा मला असं करतो मला आवडत नाही. इंटरेस्टिंग. क्लिअरली नॉट. मला वाटलं दॅट अनॉईज यू. आणि स्नोरिंग तुझं घोरणं आणि माझं घोरणं ऑलवेज गिव्हिंग ओपिनियन्स. म्हणजे काय होतं आय टेल यू की मी काहीतरी त्याला असं गर्ल्सचे मूड्स माहिती आहेत तुम्हाला. मी असं काहीतरी कम्फर्ट शोधायला जात असते की अरे असं झालंय तर काय करू. सो एक्सपेक्टेड आहे की त्यांनी कम्फर्ट करणं ना की ओपिनियन्स देणं प्रॅक्टिकल त्यावेळेस. आणि बघावं तेव्हा प्रॅक्टिकल ओपिनियन देत असतो. सो दॅट रिअली अनॉईज मी. ते युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. आय कांट हेल्प. सगळ्या बायकांना त्यांच्या हजबंड बद्दल असं माहिती. मला वाटलेलं मी तुला सारखं नॅग करते किंवा स्पेस नाही देत असं असेल. आळस अन्याय करतो. कसं सांगता आता मी? आय लेट मी एक्सप्लेन. मी कुठे काय म्हटले. एक्सप्लेन. चहा वगैरे सगळं रेडी असतं. सगळं रेडी असतं. मावशी कधी कधी येऊन सगळं जेवण वगैरे असं गरम गरम रेडी करतात. ठीक आहे. मी पलीकडच्या रूममध्ये असतो. ही मुलगी इकडे बसलेली असते किचनच्या बाजूला टेबलवर. मला पलीकडच्या रूममध्ये सांगते ती प्लीज मला वाढून दे जेवण. याला आळस म्हणतात. मी हे कट करणार. मी नाही कर. मी एडिट करणार आहे. तू काय करणार? एडिट करणार. बाय द वे ह्याचं रिझन मी तुला सांगते. कधीतरी एक्सपेक्ट करू शकतो ना नवरा वाढून देईल. कधीतरी नाही. हे मी रोज आहे. रोज म्हणजे हे तिच्या याचं बाजूला इथे बॉटल असेल आणि मी त्या पलीकडच्या रूम मध्ये असून तिथून सांगते मला बॉटल आहे. फेक आहे. बरं असं असू शकतं की कधी कधी मी झोपलीये आणि हा उभा आहे काहीतरी काम करतोय. मी सांगते अरे दे ना पटकन. दॅट्स द केस. पण मला तुझा आळस करतो ऍक्च्युली. अनॉयल यायला पाहिजे होते. ठीक आहे. इफ आपण लॉटरी जिंकलो, लॉटरी लागली आपल्याला, तर पहिली गोष्ट काय आपण घेऊ? लॉटरी जिंकल्यावर तू काय घेशील? मी काय घेशील? कितीची लागते त्याच्यावरती डिपेंड आहे ना.
रॅन्डम इट इज नॉट कितीची इट इज अरे रॅन्डम म्हणजे 100 रुपयाची लॉटरी लागली मी काय घेणार तसं नाही रे इट इज दॅट वन थिंग की म्हणजे पैसे आले तर तू ते करशीलच इट्स लाईक दॅट मी काय करेन ते मी इथं लिहिणार तू काय करशील तू लिहिणार ठीक आहे लॉटरी लागल्यावर हे खूपच वेगळं आहे आय डोंट थिंक आपल्याला येईल पण मला थोडंसं माहिती आहे डन 1 2 3 एक मिनिट डिफरन्स काय आहे हे मेक न्यू इन्कम सोर्स हे कोणाचं आहे? रिअल इस्टेट लँड मी काय करेन आणि मी म्हणलं ना मी माझं लिहिणार तू तुझं लिहिणार असं झालं मी काय करेन ते मी इथं लिहिणार तू काय करशील तू लिहिणार अरे म्हटलं ना ए आणि एक तर ह्याला कळतच नाही क्वेश्चन आणि दुसरं हे बघा हे असं आहे हे काय नको तिकडे प्रॅक्टिकल लॉटरी लागल्यावर हे करत बसणार आहे का तू हो अशीच उडेल ती लॉटरी माझं तर लिहिलंच नाहीये मला तर 0 इम्पॉर्टंट अरे मी तुला जस्ट विचारलेलं एस करायचं का तर व्हॉट यू सेड की आय सेड येस रिवाइंड अँड वॉच यू रिवाइंड अँड वॉच मी म्हणलं मी माझं लिहायचं तू तुझं हा येस संपलाय गेम तेवढेच होते क्वेश्चन माझ्याकडे लेझीनेस अनॉइज मी त्याला मी सांगितलेलं काल हा व्हिडिओ शूट करणार आहे 0 क्वेश्चन घेऊन आलेला आहे 0 सो कपल क्विज चॅलेंज झालेलं आहे आणि तुम्ही तर कमेंट करा तुमच्या हस्बंड बरोबर खेळून तुमच्या बॉयफ्रेंड बरोबर खेळून आता आम्ही खरं डिसाईड केलंय की हे चॅनल ऍक्टिव्ह ठेवायचं असं आम्ही खूपदा सांगितलेलं आहे की हे चॅनल आम्ही ऍक्टिव्ह ठेवू पण आता मी ह्याला पुश करणार आहे ही इज द वन आळस हे मेन आहे बघ आळस करतो आम्ही अजून व्हिडिओज हवे असतील तर कमेंट करा सांगितलं की अजून व्हिडिओज हवेत एडिटिंग म्हणजे व्हिडिओज केलेले आहेत 4-5 व्हिडिओ एडिट व्हायचे बाकी आहेत ते हा करणार आहे व्लॉगिंग प्लस चॅलेंजेस असं करण्याचा विचार आहे नाही असं काही तर खूप काही सांगत नाही बसत आम्ही असं सांगायचं दरवेळेला ठीक आहे ओके आणि आम्ही पुढे टाकतच नाही व्हिडिओ असं नको ह्याला पण आम्ही करतो ट्राय करतो रेग्युलर राहूया आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हो येस ते विसरलं हॅपी व्हॅलेंटाईन्स हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सगळ्यांना बाय बाय पण हा डिफरन्स आहे तुझा आणि माझा लॉटरी लागल्यावर पण आय विल एन्जॉय माय लाईफ मी हे करेन आणि आय विल एन्जॉय माय लाईफ लाईफ लॉंग